हॅलो फ्रेंड, मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रेल्वे ग्रुप डीचा अभ्यास कसा करायचा आणि सुरुवात कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला एक अभ्यास करण्यासाठी एक परफेक्ट मार्ग भेटून जाईल। ठीक आहे, बघा आता हा आहे तुमचा रेल्वे ग्रुप डीचा एक्झाम पॅटर्न सीबीटीचा। ठीक आहे, ही एक्झाम तुम्हाला द्यायची आहे ग्रुप डीची। 100 मार्काचा पेपर आहे, 100 क्वेश्चन असतील आणि यासाठी तुम्हाला 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास वेळ असेल। 1.5 तास वेळ असेल, बरोबर। आता तुम्हाला टॉपिक किती करायचे आहेत? गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, जीके आणि चालू घडामोडी। ठीक आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने टाइम टेबल बनवत असतो, तिकडं मी येतो। अगोदर तुम्हाला सांगतो, गणितासाठी एक वही करा, बुद्धिमत्तेसाठी एक करा, विज्ञानसाठी जर तुम्ही 3 वह्या घेऊ शकत असाल तर भौतिकशास्त्रासाठी एक, रसायनशास्त्रासाठी एक आणि जीवशास्त्रासाठी एक, अशा 3 वेगवेगळ्या वह्या करू शकता। जर 3 वह्या घेऊ शकत नसेल तर एकच मोठी वही घ्या 300-400 पेजेसची, ज्यामध्ये 3 भाग करा आणि 3 वेगवेगळ्या विज्ञानच्या टॉपिकसाठी, आणि 4थी वही घ्यायची जीकेसाठी। आणि जर इथं 3 घेतल्या तर 2 आणि 3 5 आणि 6वी येईल, ऑब्लिक 4थी येईल। ठीक आहे, आता बघा, गणिताच्या वहीत आणि बुद्धिमत्तेच्या वहीत पहिल्यांदा काय लिहायचं, जे मी पुढच्या व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेच्या बेसिक कन्सेप्ट हा व्हिडिओ घेणार आहे, ज्यामध्ये वर्ग, पाढे, घन आणि ABCD घेणार आहे। तर गणित आणि बुद्धिमत्तेच्या वहीमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला ते दिसलं पाहिजे, म्हणजे पहिल्यांदा अनुक्रमानिका पाहिजे। टॉपिकची नावे जे मी गणित बुद्धिमत्तेचे देणार आहे पण ती तुम्ही डायरेक्ट इथं पण लिहू शकता, बरोबर। अशी अनुक्रमानिका असते स्टार्टिंगला पहिल्यांदा आखून दिलेली, यामध्ये ते टॉपिकचे नाव लिहू शकता गणित आणि बुद्धिमत्तेच्या वहीमध्ये। आणि इथं तुम्ही गणित बुद्धिमत्तेच्या बेसिक कन्सेप्ट, गणित बुद्धिमत्तेच्या बेसिक कन्सेप्ट म्हणून वर्ग, पाढे, घन लिहून घ्यायचे आहेत। ठीक आहे, ABCD ही फक्त बुद्धिमत्तेच्या वहीत लिहिलं तरी चालेल, गणिताला त्याचा संबंध नसतो। ठीक आहे, झालं हे। त्यानंतर टॉपिक घ्यायचे, जे आता मी गणित बेसिक कन्सेप्ट झाले की त्यानंतर तेच सुरू करणार आहे, विज्ञानचा अभ्यास कसा करायचा, आणि त्यानंतर ते गणिताचे टॉपिक लिहून देणार, एक्सप्लेन करणार कोणकोणते चॅप्टर आहेत गणिताचे आणि त्याची माहिती, बुद्धिमत्तेची टॉपिक आणि त्याची माहिती ते लिहून घ्या। ठीक आहे, त्यानंतर ॲक्च्युली टॉपिकला सुरुवात होईल एक एक घ्यायला। ठीक आहे, विज्ञानचा अभ्यास कसा करायचा हे मी सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, आता चालू घडामोडी आणि जीकेचं पण मी अगोदर बॅचच्या ह्यात पण सांगितलं होतं की चालू घडामोडीचे आपण जे PDF देतो रोजच्या रोज, तो 1 ते 1.5 तास त्या वेळेसाठी वेळ द्या। आता तुम्ही किती वेळ देता यावर पण डिपेंड आहे। समजा सरासरी तुम्ही 10 ते 11 तास अभ्यास करत असाल, जे मुलं कुठेही जॉब करत नाहीत, पार्ट टाइम, फुल टाइम वगैरे, तर त्यांचा अभ्यास नॉर्मली 10 ते 12 तासापर्यंत होतो, बरोबर। तर 3 तास गणितासाठी, 3 तास बुद्धिमत्तेसाठी, 3 तास सामान्य विज्ञानासाठी आणि राहिलेला 1 किंवा 1.5 तास, 1.5 तास जे पण असेल, 1 किंवा 2 तास जे असेल, तो जीके आणि चालू घडामोडीसाठी। त्यातल्या चालू घडामोडीची PDF व्यवस्थित बघून त्यातून तुम्हाला इम्पॉर्टंट काय वाटतं ते नोट डाऊन करू शकता आणि जीकेचा रोज एक अर्धा तास वाचू शकता। आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर जीकेसाठी अर्धा आणि 1 तास का बरं सर? कारण त्याला वेटेजच तेवढं आहे। जीकेला वेटेज आहे तुमचं 6 ते 7 मार्क। आता 6 ते 7 मार्कासाठी किती वेळ द्यायचा? बरं, ते 6 ते 7 मार्क आउट ऑफ बी पडणार नाहीत तुम्हाला, कारण जीकेचा सिलेबस पण खूप मोठा आहे सब्जेक्टचा। तर जे रेल्वेला विचारलं जातं आहे, PYQचं, ग्रुप डीचं प्रश्नपत्रिका बघा आणि NTPCचा पण बघा। NTPCचा का बघा, तर NTPCमध्ये जीके जे आहे ते 40 मार्काला आहे CBT 1 मध्ये, CBT 2 मध्ये 50 मार्कला आहे। त्यामुळे
NTPCच्या पण प्रश्नपत्रिका ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएटच्या बघून त्यामध्ये GKचे प्रश्न काय आहेत ते काढा बाहेर आणि ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात तेच टॉपिक फक्त करा, जेणेकरून इथे तुम्हाला 3 ते 4 मार्क जरी पडली तर भरपूर झाली. आता मी ही रिॲलिटी का सांगतोय, म्हणणार तुम्ही शिक्षक असून आउट ऑफ मार्क पडतील 6 ते 7 मार्क आहे अशी घ्याचाल तुम्ही, असं का बोलत नाही? कारण GKचा आवाका किती मोठा आहे हे तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला माहीत पण असेल बरोबर. जर GKचा आवाका मोठा आहे बरोबर, GKचा आवाका मोठा आहे तर मला सांगा की तुम्ही अभ्यास केला तरी 2-3 मार्क कुठं ना कुठं जाणार आहेत बरोबर. मग 4-7 पैकी 2-3 मार्क गेले तर 3-4 मार्क वगैरे तुम्हाला तिथे पडू शकतात. जर अभ्यास करायचा तर करंटचा करा, जरा PDF व्हिडिओ किंवा एक्झामला काय विचारलं जातं ते बघून ते टॉपिक वगैरे लिहून काढा, जेणेकरून इथं 13 ते 14 मार्क जे GKचे आहेत करंटचे आहेत तुमचे, 13 ते 14 मार्क जे करंटचे आहेत तिथं तुम्ही 10 मार्क घ्या. इथं जर 10 घेतली, इथं 3-4 घेतली तर इथं तुमची 14 मार्क झाली 20 पैकी. रिजनिंग जो टॉपिक आहे 30 मार्कला आहे, किती 30 पैकी 30 मार्क पण मुलं घेणारी आहेत. मी म्हटलं तुम्ही 28च पकडा इथं. आता तुम्ही म्हटलं सर 28 पडतील का? पडायलाच पाहिजेत, कारण रिजनिंग एवढं अवघड येत नाही. हां, गणितामध्ये तुम्ही म्हटलं की सर माझी 4-5 मार्क गेली, मी मान्य करेल, कारण गणितामध्ये काय आहे की प्रत्येक वेळी टाईप इकडे तिकडे येत राहतात, काही अवघड असतात, काहीमध्ये सूत्र टाकावं लागतात, सूत्र आठवत नाहीत, फॉर्म्युले मग ते सुटत नाही, एक्झाम्पल असं होतं. रिजनिंगमध्ये 28 मार्क घ्यायलाच पाहिजे. गणितमध्ये 25 पैकी 20च मार्क धरा. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही शिकवल्यानंतर 20 म्हणताय. मी एक नॉर्मल विद्यार्थ्याचं सांगतोय की जो चांगला अभ्यास करतोय पण एखादा दुसरा प्रश्न त्याला जमत नाही, तिथे गेल्यावर कन्फ्युजन झालं एक्सेट्रा, भरपूर गोष्टी असतात मित्रांनो. प्रॅक्टिकली विचार करून चालणारा माणूस आहे मी. नाहीतर मी सुरुवातच केली असती, आपण गणित शिकवणार 25 पैकी 25 मार्क पडणार तुम्हाला, बुद्धिमत्ता 30 पैकी 30 मार्क, विज्ञान 25 पैकी 25 मार्क, 80 पैकी इथंच तुम्ही 80 मार्क घेणार आणि तुमचं सिलेक्शन होणार. काय अर्थ याला? थप्पा बापाऱ्या अजिबात मारायच्या नाहीत. मला रेल्वेतला विद्यार्थी, मराठी विद्यार्थी रेल्वेत आणायचा आहे आणि पुढच्या 5 वर्षात जर नाही वातावरण चेंज करून दाखवलं नवीन येणाऱ्या पिढीत जे रेल्वेमध्ये, नाव सांगणार नाही अनिल घाडगे, ठीक आहे. 20 मार्क ही 28 मार्क रिजनिंगची का दिले तर सोबतचे स्टुडंट आहेत माझे जे एक्झाम झाली सर डायरेक्ट आन्सर की पाठवतात, सर बघा रिजनिंगमध्ये तुमच्यामुळे 30 पैकी 28 मार्क आले, 29 मार्क आले. आता CBT 2 मध्ये ALPच्या CBT 2 मध्ये गणित 25 मार्कला, बुद्धिमत्ता 25 मार्काला आहे, तर बुद्धिमत्तेची टेस्ट सोडवतात ते 25 मार्काची आणि डायरेक्ट 25 पैकी 25 मार्काचा स्क्रीनशॉट मला पाठवतात, सर 25 पैकी 25 मार्क आले. ज्यांचे अप्रेंटिस झाली रेल्वेत असे ग्रुप डीचे विद्यार्थी, जे ग्रुप डी मध्ये आता सिलेक्शन होत आहेत, 78-79 मार्क पडलेत त्याला, 77-79 मार्क आहेत अप्रेंटिसची मार्क पकडून. आणि असे मार्क घेतल्यानंतर जर तुम्ही त्या अंधारात जर असताल की माझं 40 आणि 50 मार्कावर काम होईल, म्हणजे मला राग येतो ह्या गोष्टीचा. तुम्ही अशी काहीतरी अपेक्षा करता आणि तेवढं धरून बसताना एक्झाम झाल्यावर यार 10 मार्कांनी गेलं, 8 मार्कांनी गेलं, यार अप्रेंटिसचं मेरिट खूपच लागलं. अरे खूप लागलं म्हणजे तुझ्यासारखीच बाकीची मुलं होती ना. जर हा 77 मार्क घेणारा विद्यार्थी अप्रेंटिसचे मार्क धरून 77 मार्क त्याला पडल्यात, तर तुझं तुंतून 40-50 मार्काचं कुठं वाजवायचं? म्हणून मी सांगितलं की बॅच घेऊन बेसिकपासून अभ्यास करा, तुम्हाला तेवढे मार्क येतील. हे आपले स्टुडंट आहेत बॅच घेतलेले. आता रिझल्ट लागू द्या ग्रुप डीचा, बघा मग आपण एकाचा इंटरव्ह्यू म्हणा हे ते घेणारच आहे, ठीक आहे. इथं 20, इथं 28 किती झाली? ही 58 झाली, 48 झाली. गणिताचेच मार्क मोजताना गणिताचंच कन्फ्युजन व्हायला लागलं काय? 48 झाली, ठीक आहे. विज्ञानची 25 पैकी विज्ञान टप असतं, मिनिमम मार्क धरा. मी मिनिमम मार्क सांगतोय, मिनिमम मार्क धरा एक 18 ते 20 मार्क, 58 आणि 18च मार्क धरा. एक सिलेक्शनपर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग मी सांगतोय. जास्तीत जास्त 85-90 पण टोटल 90 मार्क पाडू शकता तुम्ही. 18 धरली तर 48 आणि 18 किती झाली? 58, 68, 66 किती झाली? 66 झाली बरोबर. आणि इथं तुम्ही 14 धरली तर झाली 80 मार्क. आता मला वाटते 80च्या वर काय लय मेरिट जायचा विषय येणार नाही जनरलचा पण. आणि EW आपलं अप्रेंटिसवाल्यांनी तर मला वाटते असं जर असेल तर विषयच नाही काय बरोबर. त्यामुळे अभ्यास करताना हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे की
आपल्याला मेरिट मार्क किती पाडायचे आहेत, मेरिट किती लागतंय, कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क घ्यायचे आहेत, म्हणून मी सांगितलं की गणितासाठी गणितासाठी 3 तास द्या, बुद्धिमत्तेसाठी 3 आणि विज्ञानसाठी 3, कारण हे तिन्ही मिळून 80 मार्क मिळवून देणार आहेत तुम्हाला. आणि मग बाकी चालू घडामोडीं जी केसाठी 1.5 ते 2 तास जो वेळ भेटेल तुम्हाला तो द्या. आणि अशा पद्धतीने रोजच्या रोज 10 ते 12 तास अभ्यास करून सर्व सब्जेक्ट व्यवस्थित क्लिअर करा. कारण पहिल्यांदा एक्झाम ग्रुप डीचीच राहणार आहे पुढं, त्यानंतर मग बाकीच्या ALP अजून फॉर्म सुरू होणार आहे, ALP टेक्निशियन ती नंतरची गोष्ट आहे. त्यामुळे प्रॉपर अभ्यास करा. आणि ज्यांचा ITI झालेला आहे ग्रुप डीची एक्झाम देतात त्यांना टेक्निशियनला पण फायदा होणार आहे, वेगळी बॅच घ्यायची गरज नाही, ALPला पण फायदा होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट फिजिकलचं तर मी सांगितलं की वेट तुम्ही उचलून घेऊन जाऊ शकता, त्यामुळे वजनाचा विषय काही नाही, फक्त तुम्हाला विषय आहे पळणे, त्याचा सराव तुम्ही रोजच्या रोज सुरू केला तर चालेल. थोडा थोडा एक्झाम झाल्यानंतर पण कव्हर होईल पुढं. तरी पण एक शंका मनात असेल तर रोजच्या रोज आपलं रनिंग करायला जातो म्हणून जाऊन यायचं माघारी, बाकी दुसरा कोणताही व्यायाम करायचा नाही. हे तर काय आपल्याला गोळा उचलून टाकायचा नाही की रोज काहीतरी वेगळं करायला लागेल, पण रनिंगसाठी थोडा व्यायाम स्टार्टिंगला रनिंग एवढंच करा फक्त. ठीक आहे. बाकी तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला आत्ता क्लिअर कट सांगितलंय. गणित बुद्धिमत्तेचा वह्या करून त्यात पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट लिहून एक एक टॉपिक करायला सुरुवात करा. आता टॉपिक करत असताना पुढं काय का अजून टॉपिक करत असताना एक एक टॉपिक करत असताना पहिल्यांदा तो टॉपिक व्यवस्थित सर्व लेक्चर करून घ्या. समजा पहिल्यांदा दिशा आणि अंतर चॅप्टर घेतला, दिशा व अंतर टॉपिक घेतला तर त्या टॉपिकचं लगेच तेवढा टॉपिक संपला की एक्झामला पडलेले प्रश्न लगेच करायचे. कुठून करायचे? आपल्या एक्झामला पडलेल्या प्रश्नपत्रिका संच येतच, गणित बुद्धिमत्तेचं काम सुरू आहे, तो यायच्या आधी अभ्यास सुरू झाला. PYQ 200 क्वेश्चन पेपर आपल्या ॲपमध्ये टाकलेत मराठीतून, प्रत्येक क्वेश्चन पेपर उघडायची, दिशा आणि अंतरचा प्रश्न चेक करायचा, एक प्रश्न 100% प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला सापडणार आहेच, घ्यायचा सोडवायचा, घ्यायचा सोडवायचा. ठीक आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही एक एक टॉपिक कव्हर करत जावा. टेस्ट 70% किंवा त्यापेक्षा जास्त आपला सिलेबस कव्हर झाल्याशिवाय कुणीही टाइम लावून टेस्ट सोडवण्यासाठी टेस्ट लावू नये, हा माझा क्लिअर कट मुद्दा आहे. कारण की तुम्ही जर 2-4 चॅप्टर झाला आणि टेस्ट लावून सोडवायला सुरुवात केली तर तुमचे मार्क तिथे 25 किंवा 30 पैकी तुम्हाला तिथं 5-7 मार्क दिसायला सुरुवात होतात आणि तुमचा कॉन्फिडन्स लो होऊन जातो. ठीक आहे. त्यामुळे 70, 75, 80% सिलेबस झाल्यानंतर टेस्ट घेऊन सुरुवात करू शकता. हां, तुम्हाला जर चॅप्टर वाईज टेस्ट लावायच्या असतील, चॅप्टर वाईज, तर त्या तुम्ही लावू शकता. कारण की दिशा आणि अंतर चॅप्टर झाला लगेच दिशा आणि अंतरची टेस्ट सोडवून घ्यायची, कुठून बी जिथून लावणार असेल तिथून. आपल्या ॲपमध्ये पण आपण विज्ञान गणित बुद्धिमत्तेच्या टाकलेत, आता थोड्याशा अजून टाकणार आहे. आपल्या ॲप आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस, रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. त्यामधून आपण बॅच ही पण घेऊ शकता, कोणतीही रेल्वेची बॅच घेऊ शकता. ॲपमध्ये प्रश्नपत्रिका टाकलेत 200, त्या पण सोडवू शकता, डाउनलोड करून मोबाईलमध्ये घेऊ शकता, काही करू शकता. सिलेबस पण प्रत्येक एक्झामचा त्यामध्ये टाकलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे टेस्ट घेताना पूर्ण सिलेबस झाल्याशिवाय 75-80% झाल्याशिवाय घेऊ नये. आता असा एक एक चॅप्टर तयार केला की मला सांगा तुम्हाला काय डाऊट येणार आहे. एक चॅप्टर मी घेतला समजा, त्याच्यावर एक्झामला पडलेले प्रश्न मी टाईपमध्येच घेणार आहे सोबतच. ते समजा दिशा आणि अंतरचे समजा मी 20, 25, 30 प्रश्न तुम्हाला शिकवले. त्यानंतर लगेच त्या 200 क्वेश्चन पेपरमधून मी म्हणतो 200 नका घेऊ, एक 50 क्वेश्चन पेपरमधनं अजून 50 क्वेश्चन पेपर तुम्ही सराव केला त्यात की ते 50 आणि हे 30, 80 क्वेश्चन पेपर दिशा आणि अंतरवरचं 80 प्रश्न जर तुम्ही सोडवलं तर याच्या बाहेरचा कोणता टाईप आणि कसला टाईप येणार आहे. आणि मी तर असा टाईप कोणता सोडणार नाही की त्याच्या बाहेरचा एक्झामला पडेल काय गणित बुद्धिमत्ता. ठीक आहे. अशा पद्धतीने एक एक टॉपिक कव्हर करा आणि सिलेबस कंप्लीट करून घ्या. विज्ञानचा अभ्यास कसा करायचा विज्ञानच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आता आपण बेसिक कन्सेप्ट गणित बुद्धिमत्तेच्या पाढं वर्ग घन घेऊ आणि त्यानंतर गणिताचे टॉपिक, बुद्धिमत्तेचे टॉपिक, विज्ञानमधले फिजिक्सचं वेगळे टॉपिकचा व्हिडिओ, केमिस्ट्रीचा वेगळ्या टॉपिकचा व्हिडिओ, बायोचा वेगळा टॉपिकचा व्हिडिओ आणि त्यानंतर मग एक एक चॅप्टर घ्यायला सुरुवात करणार आहे एकदम व्यवस्थित बेसिकपासून. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपली बॅच, आपले व्हिडिओ शेअर करा, पोचवा.
त्यांना घेण्यास सांगा. 5 पासून आपली बॅच सुरू होत आहे. ओके, ठीक आहे मित्रांनो. थँक्यू फ्रेंड.